मित्रांनो, मृत्यू तसा अंतिम सत्य आहे. मात्र माणूस फक्त मरत नाही, तर त्याच्यासोबत जातात त्या कायमच्या आठवणी, जातात त्या कायमच्या कला आणि जातात जो वारसा ज्यांनी कलेतून निर्माण केलेला आहे, असा वारसा. नमस्कार, मी मंगेश आणि आज आपण बघूया महाराष्ट्राच्या स्वररागिणीला, ज्या महाराष्ट्राच्या स्वररागिणीने महाराष्ट्राचं आपलं सर्वांचंच बालपण अतिशय समृद्ध आणि संपन्न केलं, ते आपल्या स्वरांमधून. आजचा विषय आहे स्वर्गीय सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल. काल मुंबईमध्ये सुमन कल्याणपूर यांचं दुःखद निधन झालं. 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या अजरामर संगीतात दिलेली पावती आजही प्रत्येकाच्या मनात रुजून आहे. हे फक्त सुमन कल्याणपूर यांचं जाणं नव्हतं, तर एक कला पर्वाचा, एक स्वर पर्वाचा हा अस्त होता. बघूया या अजरामर गायिकेचा, अजरामर पर्वाचा स्वर प्रवास कसा होता. सुमन कल्याणपूर यांचा जन्म मूळतः ढाका येथील ब्रिटिशकालीन 1937 साली त्यांचा जन्म ढाक्यामध्ये झाला. त्यानंतर 1943 ला त्यांचे वडील बँकेमध्ये नोकरी करायचे. त्यानंतर मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांच्या कुटुंबामध्ये 5 बहिणी आणि 1 भाऊ असा पूर्ण परिवार त्यांचा होता. सुमन कल्याणपूर यांचं आडनाव हेमाडी होतं. सुमन कल्याणपूर यांना खरं तर आवड ही चित्रकलेची होती. त्यांनी मुंबईच्या जे आर्ट्स कॉलेजमध्ये चित्रकलेची पदवी सुद्धा घेतली होती. मात्र त्यानंतर नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. कॉलेजमधल्या एका संगीत कार्यक्रमामध्ये तलत महमूद यांनी त्यांना पहिल्यांदा गाताना बघितलं आणि त्यांना पहिली संधी दिली. सुमन कल्याणपूर त्यानंतर वेगवेगळ्या गुरूंकडे शास्त्रीय संगीताचे त्यांनी धडे घेतले. सुमन कल्याणपूर यांनी त्यानंतर मुंबईमध्ये शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यासोबतच पंडित भोळे सोबतच उस्ताद खान आणि यशवंत देव हे त्यांचे खास शास्त्रीय संगीतातले गुरु होते. 1953 साली पहिला चित्रपट सुमन कल्याणपूर यांना शुक्राची चांदणी मराठी चित्रपट मिळाला आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1958 मध्ये त्यांचा विवाह रामानंद कल्याणपूर मुंबईचे व्यावसायिक यांच्यासोबत झाला. 1960 ते 1970 चं दशक सुमन कल्याणपूर यांनी खूप गाजवलं. लता मंगेशकर यांच्या आवाजाशी त्यांच्या आवाजाचं साम्य असल्यामुळं त्यांना बरीचशी प्रसिद्धी मिळाली. कधी कधी त्यांच्यावर टीकाही झाली की ते लता मंगेशकर यांना कॉपी करतात. मात्र सुमन कल्याणपूर यांचा स्वभाव खूप चांगला होता. त्यांनी कधीच या बाबतीत वाद घातला नाही. मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्यात काही वाद झाल्यानंतर त्यांना बऱ्याच गाण्यांची ऑफर आली. मोहम्मद रफींसोबत तब्बल 140 पेक्षा जास्त गाणी सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत. सुमन कल्याणपूर यांनी मराठीच नाही तर हिंदी, बंगाली आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्ये विविध गीते गायली. त्यांची तब्बल 900 गीते आतापर्यंत रेकॉर्ड आहेत. सोबतच सुमन कल्याणपूर यांना 2023 साली भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांना लता मंगेशकर पुरस्कार देऊन सुद्धा त्यांचा गौरव केला आहे. सुमन कल्याणपूर यांना मराठी भावगीतांचा आरसा म्हटलं जातं. सुमन कल्याणपूर यांची मराठी काही भावगीते आपण बघूया. केतकीच्या बनी तिथे मोर नाचला ग बाई हे खूप गाजलेलं गीत. त्यासोबतच सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा असे अनेक प्रसिद्ध गीते त्यांनी आपल्या स्वरातून आपल्या मराठी मातीला दिले आहेत. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे. आज या गाण्याला नाही म्हटलं तर 60 ते 70 वर्ष झाली. मात्र आजही महाराष्ट्रातील लहान बाळ हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही. ही त्यांच्या स्वरांची जादू आहे. तर हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा त्यांनी अनेक प्रसिद्ध गीतं गायली. आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जबान पर हे गीत आजही तितकंच प्रसिद्ध आहे. तुमने पुकारा और हम चले आहे आजही या गीताला तितकीच प्रसिद्धी आहे. रहे ना रहे हम हे सुद्धा गीत त्यांनी गायलं आहे. असे अनेक मराठी,
हिंदी चित्रपटांची गीते त्यांनी गायली आणि नावलौकिक कमावला. सुमनजी यांचा स्वभाव लाजाळू आणि आदरयुक्त होता. त्यांच्या स्वरांची जादू आजही इतक्या वर्षानंतर जनमानसात कायम आहे. आजही बालपण आठवलं की त्यांची गाणी न विसरता अलगद आपल्या तोंडी येतात. अशा गोड गायिकेस जिने आपलं लहानपणाचं एक सांगीतिक बालपण घडवलं, या गायिकेला व्हायरल वृत्तकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.